स्वामी समर्थ. मंदिरात मिळालेल्या ओटीच्या नारळाचे काय करावे? मंदिरात देवी देवतांच्या पूजेनंतर मिळणारा ओटीचा नारळ हा केवळ एक फळ नसून तो प्रसादाचे प्रतीक मानला जातो. अनेक जण हा नारळ घरी आणून तसेच ठेवतात किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु धार्मिक मान्यतेनुसार हा नारळ आदराने स्वीकारून त्याचा प्रसाद म्हणून उपयोग करणे अधिक शुभ मानले जाते. घरी आल्यानंतर नारळ फोडून त्याचे तुकडे कुटुंबातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करावेत. इच्छेनुसार त्यापासून खोबऱ्याची वडी, खीर किंवा इतर गोड पदार्थ तयार करूनही प्रसाद म्हणून वाटू शकता. यामुळे देवतांच्या प्रसादाचा सन्मान राखला जातो आणि घरात भक्तिभाव व सकारात्मक वातावरण वाढते अशी श्रद्धा आहे. नारळ खराब होईपर्यंत ठेवण्याऐवजी योग्य वेळी त्याचा प्रसाद म्हणून उपयोग करणे अधिक उचित मानले जाते. श्रद्धा आणि विश्वासाने प्रसाद स्वीकारल्याने मनाला समाधान मिळते आणि देवांचे आशीर्वाद लाभतात अशी अनेक भक्तांची भावना आहे. तर मंडळी, तुम्ही मिळालेल्या ओटीच्या नारळाचे काय करता ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तुमचा अनुभवही शेअर करा. जय श्री स्वामी समर्थ.